तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी गौरव की आज मोबाईल घेतल्यापासून हा माझा पहिला कार्यक्रम असेल जो वाडीमध्ये आहे आणि एका बारशानिमित्त हा कार्यक्रम आहे. तर आज बारशानिमित्त अनिकेत कमते यांनी मला बोलवलं आहे. तर चला आपण जाऊया. तर चला आपण चालूया आता तिथं वरचा तुम्हाला हे दाखवतो सगळा सेटअप. नमस्कार सर्वांचं कमते परिवाराच्या भाषेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज एका गोड प्रसंगी आपण इथं जमलेलो आहे. तर या सगळ्यांचं इथं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपलं कुणाचंही नाव सांगायचं आणि त्या नावावर 0 सेकंडमध्ये कविता म्हणजे शायरी. आणि यासाठी स्वतः चलावल्यामध्ये भाऊ कदम हे मला स्वतः व्हिडिओ कॉल केले. तर आपलं पुण्याचंही नाव सांगायचं आणि त्या नावावरून कविता ऐकायची. सुरुवात चमक्यापासून इकडे लागायचं नाही. तर ताईसाठी एकदा सगळ्यांकडून जोरदार टाळ्या होऊ द्या. हर्षदा ताई तिचं नाव आहे. ताई कितवीला शिकते? तर ताई आमची शिकते 11वीला. हर्षदा ना ऐका. तसं फुल ते गुलाबाचं खिलत राहू दे म्हटलं सदा. तिचं फुल ते गुलाबाचं तसं खिलत राहू दे म्हटलं सदा. परंतु आमची ही गुलाबाची कळी ज्या वेळेला नटखटपणे काहीतरी करणार त्यावेळेला आई तर सदैव म्हणत असणार काही पोरगी. परंतु पप्पा मात्र हे माझ्या पोरीचा नाद करायचा नाही. ते म्हणजे अहो घरचीच वागी नाही ती म्हणजे आपली लाडकी हर्षदा. तर या मावशांना विचारूया कसं वाटलं. तर मावशांनो कशी वाटली कविता? काय चांगली वाटली मावशांना. तर अशाच कार्यक्रमांना जर मला बोलवायचं असेल तर माझा नंबर आहे 83 29 39 45. तर कुठेही कधीही कसंही सत्तावीस. तर सगळेजण थोडा वेळ शांत राहा कारण आपल्यासाठी या चिमुकल्यांनी एक गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. तर नक्की पहा. तर मित्रांनो सगळ्यांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर जोरदार टाळ्या वाजवले. नक्कीच आठवण झाली आहे. जोरदार टाळ्या.
तर धन्यवाद या चिमुकल्यांसाठी आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आणि आपण पण स्वतः असा एक प्रयत्न केला पाहिजे त्यातून अशा चिमुकल्या घडल्या पाहिजे. आणि आत्ताचा मान सावित्रीबाई फुलेंनी ज्या वेळेला शिक्षण दिलं त्यावेळेला नंतर या मुली असं करू शकाल्या. कारण कुठलीही मुलगी आतापर्यंत पुढे जाण्याचा एक पाऊल उचलण्याचा पहिल्याच्या पूर्वीच्या स्त्रिया करत नव्हत्या. तर सावित्रीबाई फुलेंनी आपल्या या चिमुकल्यांना एवढा मोठा आधार दिला आणि सोबतच शिक्षणाची ओढ लावली. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर मयुरेश यांचा वाचा आहे. तर मयुरेश यांचा वाचा आहे. कुठे आहे तो? बरं लांब गेलाय. तर याच्याही नावावरून शायरी आहे. तर ऐका. ती खेचली होती म्हटलं त्यानं जेव्हा आपल्या अतुलबंधनाची अशी बाबाची ती रेस. ज्या वेळेला खेचली होती म्हटलं त्यानं आपल्या अतुलबंधनाची अशी आपल्या बाबासोबत ती रेस. परंतु ज्या वेळेला आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं हे त्यानं ध्यानात घेतलं ना त्यावेळेपासूनच नक्की तो एवढं हुशार तर झालाय की सगळेजण म्हणतायतच आता एवढा मोठा झाला तुझं लगीन कधी करायचं रे मयुरेश. आता आपल्या एक विनंती आली आहे की छोटासा अर्ज चिमुकलाय. काय नाव आहे त्याचं? आदिराज. कोण आहे तो? बरं त्याच्याही नावावरून आपण कवितामध्ये शायरी त्याला ऐकूया. तर आदिराज ऐका. हवेतून उडणारा पक्षी त्याला जसं म्हटलं नव्हतं कुणी बाज. हवेतून उडणारा पक्षी त्याला जसं म्हटलं नव्हतं कुणी बाज. परंतु या बाजला आमच्या कुणी काबूमध्ये करू शकत नाही. त्यामुळं हा बाज उंच भरायला तर घेणारच. फक्त लाजका असला म्हणून लाजमुडा असला म्हणून काय झालं फक्त मम्मी समोर एवढं तरी नक्की म्हणत असणार मम्मी मम्मी माझ्या लगीन तेवढं नको. तर लग्नाला लय हौशी म्हणजे तोच आहे आमचा आदिराज. अनेक चिमुकली आलेली आहे. काय नाव आहे तुझं? इकडे लाजू नको. चित्रा. आमची चित्राताई आलेली आहे. चित्राताईसाठी एवढ्या गंभीरपणे साथीला एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. चित्रा ना ऐका. ऐकणारे म्हटलं होतं माझ्या या पुराण काळातल्या अशा मित्रा. ऐकणारे म्हटलं होतं माझ्या अशा पुराण काळातल्या त्या मित्रा. परंतु मित्र कितीही जुना असला तरी त्याला फक्त मैत्रीत नाही तर आपल्या विश्वासात ठामपणे उभा टाकण्याची ती पाठिंबा देत असते. कारण अशी बहीण सगळ्यांकडे नसते. ती म्हणजे अरे कोल्हापूरकरांची वाघी नाही ती म्हणजे चित्रा. तर आता सगळा जो कृष्णा घे बाळ घे हे घे ते देवाचे नाव घेऊन हे करत असतात तो कार्यक्रम चालू झाला आहे. आता नावाचं उद्घाटन केलं जाते. दूध भाजीले मी बाळाला दूध भाजीले मी बाळाला फुलया केसाचा बाळकृष्ण माझा नगार. आता सगळ्यांना जेवायला वाढले. तर कसा वाटला मगाचा होय ताई? मगाशी आपण जी शायरी त्यांनी केली कविता केल्या तर कशा वाटल्या? छान वाटल्या ना? छान वाटल्या ताई तुम्हाला? ताई छान वाटल्या ना? तर हा व्हिडिओ आपल्याकडे मोबाईल असेल तर मोबाईल काढा. त्यामध्ये यूट्यूब असेल तर यूट्यूब खोला आणि गौरव इके नाव टाईप करा. हा व्हिडिओ तिथे येणार आहे. ह्याचा नुकसान मी गौरव हा फेमस डायलॉग आहे आणि यशवंत आणि रेशमा या दोघांच्याही नावावरून आपण कविता ऐकूया. तर ऐका. जसं झाला होता म्हटलं तिच्या प्रेमात असा तो लिमा. जसं झाला होता म्हटलं तसं त्या प्रेमात असा लिमा. परंतु लिमावाच्या जागी आमच्या बहिणीनं एवढं तरी सुख आणलंय की आमची भाऊजी पण म्हणतात रेशमा तुझ्या बिना जीवच लागत नाही. परंतु यशवंत आता कधी तुम्ही म्हटलाय काय तू माझ्या हृदयाची धडकन आहे रेशमा. स्वभावाने तर तसा तो भोळा आणि दिसतो तसा तो शांत.
स्वभाव करतो जसा भोळा आणि दिसतो जसा तो शांत. परंतु आमची रोहिणीताई काय तर म्हटलं तर लगेच म्हणतो तुझ्याशिवाय काय मी बोलतच नाही, त्यामुळे काय मला तू बोलत नको असं म्हणणारे आहे ते चंद्रकांत. तर निशा आणि रोहित जसं हरपलं होतं म्हटलं तिचं आता भावामध्येच माझ्या असं जसं चित, जसं हरपलं होतं म्हटलं माझ्या भावामध्ये जसं असं तिचं चित. परंतु निशाताई तू तर हरपल्या एवढंच पाहण हरपली की आमचा भाऊ आमच्यापासून कामच राहायला काय. कारण काय झालं काय की आमचा भाऊ जेव्हा यायला आमच्यासोबत राहायचा तो आता म्हणतोय मला घरात यायला होत नाही, मला घरात यायला होत नाही. असं काय झालेलं आहे आमच्यापासून लांब झालाय रोहित. तिच्याकडे पाहता पाहता तर म्हटलं ती फुलू लागली अशी किती, तिच्याकडे पाहता पाहता तर म्हटलं ती फुलू लागली अशी किती. परंतु फुलता फुलता श्री स्वामी समर्थांच्या प्रेमातच एवढा आशीर्वाद मिळाला की आमची रंजना काकू पण म्हणायला लागले अहो माझे स्वामी तुमच्यातच मला दिसतात, त्यामुळं तुम्हीच माझ्यासाठी स्वामी जाऊ, म्हणजेच आपले लाडके दादा गणपती. रवी बापू आणि रवी आणि पाहत राहिली होती म्हटलं तिच्याकडे असं सुद्धा ती पाहत राहिली होती म्हटलं त्याच्याकडे असं सुद्धा. परंतु आमचे तर नक्कीच पडलो असेल की खरोखर घरातनच उचलून आणायचं सगळं कार्य करणारे ते आमचे रविदादा तुमच्या प्रेमात नक्कीच पडलेले आणि त्यामुळेच आमचं एक वार बदललंय हो संगीता. चालू तिनं तर म्हटली जसं आता फेकूनच मारीन मी थोबडावर जुता. तिनं तर म्हटली जसं आता तुझ्या थोबडावर मारीन फेकून जुता. कारण अनिकेत दादा जर काही नाही ऐकला तर बाळाची चड्डी आता तुलाच बदलायची आहे, त्यामुळं जर नाही म्हटलास तर ती चड्डीच आमची काही फेकून आला तोंडावर एवढे लक्षात ठेव. त्यामुळे सगळं ऐकायचं आणि तसेच घराची सरस्वती राहणार आहे ती म्हणजे माझी बहीण. त्यामुळं लक्षात ठेव वा वा केले आम्ही दादा मी पुषत येते का. तसं तर त्या झाडाचा म्हटलं कुणी नसेल असा तो सापडलेला माली. जसं तो म्हटलं त्या झाडाचा तर कुणी नसेल असा तो सापडलेला माली. परंतु आम्ही दादाची जी झाडी आहे ना त्या झाडीला दाढी म्हणणारी आमची वहिनी म्हणजेच आमची लाडकी आहे ती आणि सगळ्यांपेक्षा कडक महालक्ष्मीचा अवतार ती म्हणजे वृषाली. तर या आमच्या कमते परिवाराच्या मावशी आहेत. तर या सगळ्यांचं नाव घेण्यापेक्षा या हॅशटॅग मावशी याच्यावर नाव ऐकलं. तसं तर म्हटलं कोथमिरीची पेंडी त्याच्यासोबत घातली का त्याची बावची. तसं तर म्हटलं कोथमिरीची पेंडी आणि तसं तर घातली म्हटलं तर बावची. परंतु बावची जरी शिजत नसली तरी आमच्या काकासनी दाब देऊन खायला लावणाऱ्या त्या म्हणजे अहो नावाज यांच्या ताकद आहे म्हणजेच महिला पावर त्या म्हणजे आमच्या या सगळ्या मावशी. मित्रांनो व्लॉग कसा वाटलाय ते सगळं सांगा आणि कमेंट करा आणि जाता जाता एक काम करा सबस्क्राईब करा आणि वाटलंच तर लाईक करून जावा.